नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण बदलापूर जवळील काही प्रसिद्ध पावसाळी पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। नंबर 1, बारवी धरण। हे बदलापुरातील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे। या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। जर तुम्ही या ठिकाणी पिकनिकसाठी जाणार असाल तर तुम्ही बदलापूर स्थानकावरून रिक्षा करून येथे भेट देऊ शकता। खाजगी वाहनधारकांना तर या ठिकाणी सहजतेने पोहोचता येते। नंबर 2, खंडोबा मंदिर। जर तुम्ही बारवी धरणाला भेट देण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला खंडोबा मंदिर वाटेतच लागणार आहे। मूळ गाव येथील हे एक प्रसिद्ध मंदिर आहे। या ठिकाणी दररोज भाविकांची गर्दी असते। बारवी धरणाकडे जाणारे पर्यटक आवर्जून येथे दर्शनासाठी थांबतात। नंबर 3, चिखलोली डॅम। जर तुम्ही बदलापूर किंवा अंबरनाथ जवळ राहत असाल तर तुम्हाला चिखलोली डॅम बाबत माहिती असेलच। बदलापूर आणि अंबरनाथच्या मधोमध असणारा हा डॅम पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे। चिखलोली धरण बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास 5 किलोमीटर तर अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। दोन्ही स्थानकावरून ऑटो रिक्षा आपल्यासाठी उपलब्ध आहेत। येथे मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील पर्यटक पावसाळी काळात आवर्जून हजेरी लावत असतात। यामुळे जर तुम्हीही वन डे ट्रिपसाठी निवांत जागा शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे। कोंडेश्वर धबधबा। पावसाळा सुरू झाला की बदलापूर सहित संपूर्ण मुंबई व उपनगरातील पर्यटक कोंडेश्वर धबधब्याला भेट देण्यासाठी उत्सुक असतात। कोंडेश्वर धबधब्याला मुंबई व उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक हजेरी लावतात। येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात। पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची तुम्हाला येथे मोठी वर्दळ पाहायला मिळेल। या धबधब्याजवळ कोंडेश्वर मंदिराला देखील आपण भेट देऊ शकता। कोंडेश्वर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। बदलापूर रेल्वे स्टेशन पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेले भगवान शिव यांना समर्पित हे मंदिर आहे। हे मंदिर दाट जंगलांच्या मध्यभागी असलेले प्राचीन हत्ती मंदिर म्हणून ओळखले जाते। धनगर धबधबा हा बदलापूर रेल्वे स्थानकाहून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे। रिक्षाने किंवा स्वतःच्या वाहनाने धबधब्याच्या जवळ असणाऱ्या गावात आपण पोहोचू शकता। धनगर धबधबा हा मुंबई, ठाणे व कल्याणमधील पर्यटकांसाठी जवळ आहे। त्याचबरोबर खास बात म्हणजे तिथलं निसर्गाचे सौंदर्य। मित्रांनो, धनगर वॉटरफॉलला जात असताना मध्येच वाटेत नाश्ता वगैरे आपण करू शकता। याची सोय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। तर मित्रांनो, बदलापूर जवळील पावसाळी पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।